नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो खास आहे कारण तुम्हाला हा व्हिडिओ कंपल्सरी पाहणं गरजेचं आहे. कारण या आधीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये या पॉइंटविषयी मी खूप वेळा बोललोय, की ऑल्वेज लूक फॉर कॉन्टेक्स्ट. ओके. कारण मार्केटमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे, या आधीची परिस्थिती काय होती, याचा सगळ्याचा संदर्भ घेऊन तुम्ही त्या ट्रेडमध्ये एंट्री करणं गरजेचं आहे. सो त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे आणि खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ चालू केला असेल तर प्लीज स्किप करू नका हा व्हिडिओ, कारण हा व्हिडिओ नक्की बघा. फार गरजेचा आहे. कारण आपण ट्रेडिंग करत असतो, पण आपण आधीचा काय संदर्भ आहे, कुठं सपोर्ट आहे, कुठं रेजिस्टन्स आहे, या सगळ्या गोष्टी अव्हॉइड करतो आणि करंट सिच्युएशननुसार मार्केटमध्ये एंट्री करतो आणि अचानक मार्केट यू टर्न घेतं आणि तुम्हाला वाटतं की अरे, मार्केटने यू टर्न का घेतला? राईट? सो जर ही कंडिशन तुम्हाला नको असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. ओके. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्केटचा संदर्भ काय आहे, मार्केट सध्या कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, कोणत्या कंडिशनमध्ये आहे, ट्रेड घेण्यापूर्वी काय अनालिसिस केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. तर पहिल्यांदा कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, किंवा व्हॉट इज कॉन्टेक्स्ट इन ट्रेडिंग. ओके. तर कॉन्टेक्स्टमध्ये काय बघतो, तर आपण सध्याची मार्केटची परिस्थिती पाहतो की मार्केट सध्या कोणत्या स्थितीमध्ये आहे, बॅकग्राऊंडला मार्केट कुठं होतं, मार्केटचा कोणता ट्रेंड होता. ओके. सो हे सगळं म्हणजे ट्रेडमध्ये एंट्री करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस करणं फार गरजेचं आहे. ओके. सो जर या सगळ्या गोष्टी तुमच्या साईडने जात असतील, तर तुम्ही त्या ट्रेडमध्ये एंट्री घेतली, प्रॉफिट करण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. ओके. सो त्याच्यामुळे तुम्ही कॉन्टेक्स्ट चेक करणं फार गरजेचं असतं. कारण कधी-कधी असं होतं, की आपण फक्त एका कोणत्यातरी सिग्नलच्या बेसिसवर किंवा कॅन्डलच्या बेसिसवर आपण एंट्री करतो. ओके. पण नंतर आपल्याला असं नोटीस होतं, की ती कॅन्डल 15 मिनिटच्या कॅन्डलमध्ये रिव्हर्सल कॅन्डल बनली. आपल्याला असं वाटतं तिथं त्याने ब्रेकआउट दिलाय 5 मिनिटनुसार आणि आपण तिथे एंट्री करतो. पण 15 मिनिटला तिथं एखादा स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेजिस्टन्स असतो आणि रिव्हर्सल कॅन्डल बनते 15 मिनिटला आणि मग आपण लॉस करतो. राईट? असं खूप वेळा झालंय. म्हणजे माझ्यासोबत तरी खूप वेळा झालंय. स्टार्टिंगच्या फेजमध्ये माझ्याकडनं अशा खूप चुका झाल्यात आणि अशा चुका तुम्ही नाही कराव्यात, यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे, की तुम्ही कॉन्टेक्स्ट चेक करणं फार गरजेचं आहे. ओके. प्रत्येक वेळी तुम्हाला बॅकग्राऊंडला जाऊन चेक करणं गरजेचं आहे, की मार्केट कुठं होतं, मार्केट कसं आहे, मार्केटचे डिरेक्शन काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आता कॉन्टेक्स्ट का इम्पॉर्टंट आहे, राईट? आता ज्याच्यामध्ये जर तुम्ही कॉन्टेक्स्ट नाही पाहिला आणि कॉन्टेक्स्ट पाहिला, तर त्याचे आपण थोडंसं बेनिफिट पाहू, की हे केलं असतं तर काय झालं असतं आणि हे केलं नसतं तर काय झालं असतं, राईट? समजा आपण विदाऊट कॉन्टेक्स्ट ट्रेड केलं तर आपलं काय होणार? आपण एकतर रँडम ट्रेडिंग करणार. ओके. फेक ब्रेकआउटचे आपण शिकार बनणार. कारण खूप वेळा असं होतं, की कुठं सपोर्ट हायर टाईम फ्रेमला मे बी एखादा सपोर्ट असतो, एखादा रेजिस्टन्स असतो आणि आपण लोअर टाईम फ्रेममध्ये चेक करत असतो, तिथं आपण एंट्री करतो आणि मग हायर टाईम फ्रेमनुसार तिथं एखादी रिव्हर्सल कॅन्डल बनते आणि मग फेक ब्रेकआउट होतो. राईट? ओके. त्याच्यानंतर आपण होपवरती, म्हणजे आपल्याला वाटतं, की इथून मार्केट वर जाईल ह्या बेसिसवरती आपण तिथे एंट्री करतो. ओके. किंवा ग्रीडीनेस असतो, की अरे, माझ्याकडनं एंट्री मिस होईल का? मोठा मूव्ह मिस होईल का? म्हणून आपण एंट्री करतो. अरे पण कॉन्टेक्स्ट काय? मार्केट सध्या कोणत्या कंडिशनमध्ये आहे? प्रिव्हियस कॉन्टेक्स्ट काय होतं? बॅकग्राऊंड काय होतं? हे आपण चेकच नाही करत. ओके. मल्टिपल आपण एस-एल देऊन बसतो. कुठं एस-एल प्लेस केला पाहिजे हेच आपल्याला माहिती नसतं. आपण रँडम कुठेही एस-एल प्लेस करतो. स्टॉप लॉस कुठेही प्लेस करून देतो आणि मग हिट होतो. सो त्याच्यामुळे आपले मल्टिपल स्टॉप लॉस हिट होतात. ओके. सिस्टमचं कन्फ्युजन. मार्केट व्होलाटाईल असेल तरी तुम्हाला कळत नाही, की अरे मार्केट व्होलाटाईल आहेत आणि व्होलाटाईल मार्केटमध्ये आपण अननेसेसरी मल्टिपल ट्रेड घेतो आणि प्रत्येक ट्रेडला आपण लॉस करून बसतो. सो जर मार्केट व्होलाटाईल आहे तर बेस्ट वे तुम्ही पॉज करा ना. आय नो मार्केट 2-2, 3-3 दिवस, 5-5 दिवस, आठवडाभर मार्केट व्होलाटाईल राहतं. ठीक आहे ना. त्या दिवशी नका ट्रेड घेऊ किंवा एखादा ट्रेड घेऊन पहा. पण दररोज उठून तुम्ही ट्रेडिंग करत आहात, कोणी सांगितलंय? कारण आत्ता आपण बाईंगचं मार्केट पाहत आहोत आणि सेलिंगच्या मार्केटमध्ये 66% विनिंग प्रोबॅबिलिटी आहे आणि बाईंगच्या मार्केटमध्ये 33% विनिंग प्रोबॅबिलिटी आहे.
म्हणजे ऑलरेडी इकडे विनिंगची प्रोबॅबिलिटी कमी आहे आणि ज्याच्यात तुम्ही अननेसेसरी मल्टिपल ट्रेड करून लॉस करता. मग तुम्ही एंड टू एंड तुम्ही प्रॉफिटेबल कसे व्हाल, राईट? आणि हेच जर तुम्ही कॉन्टेक्स्ट पाहून म्हणजे बॅकग्राऊंड काय आहे किंवा सगळ्या गोष्टी जर चेक करून तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं, तर एक म्हणजे तुम्ही स्वतःच कन्व्हिन्स होतात की येस, हा हाय कन्व्हिक्शन ट्रेड आहे, आपण इथे एंट्री केली पाहिजे. कारण सपोर्ट पण आहे, कुठेतरी रेजिस्टन्स पण आहे, अपट्रेंडमध्ये आहे. सो सगळ्या 3-4 गोष्टी तुमच्या साईडने आहेत. सो तुम्ही स्वतः कन्व्हिन्स होतात आणि तुम्ही स्ट्रॉंग कन्व्हिन्सने तुम्ही त्या मार्केटमध्ये एंट्री करता. ओके. आणि तुम्ही मग प्रॉपर एंट्री करून प्रॉपर एक्झिट करता. ओके. ब्रेकआउटचे तुम्ही शिकार होत नाही. कन्फर्म ब्रेकआउटला तुम्ही ट्रेड करता. कारण तुम्हाला माहिती आहे की हायर टाईम फ्रेममध्ये इथं सपोर्ट आहे, इथं रेजिस्टन्स आहे. सो तुम्ही वेट करता. प्रॉपर कॅन्डल क्लोज होण्याचा वेट करता. मी याच्या आधीच्या सगळ्या पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये, ब्रेकआउटच्या व्हिडिओमध्ये मी वारंवार सांगितलंय की जोपर्यंत ब्रेकआउट कन्फर्म होत नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री नाही करायची. आणि जर तुम्ही बिगिनर लेवलला असाल तर तुम्ही वेट करा. फॉलो थ्रू कॅन्डलचा वेट करा किंवा मग रिटेस्टचा वेट करा. ओके. लॉजिकल स्ट्रॅटेजीचा वापर करा. ओके. म्हणजे प्रॉपर लॉजिकली चेक करा. सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा. त्याच्यानंतर तुमचा स्टॉप लॉस तुम्हाला कळतो की कुठं तुम्हाला स्टॉप लॉस ठेवला पाहिजे. सो त्याच्यामुळे तुमचा मल्टिपल टाइम स्टॉप लॉस हिट नाही होत. ओके. आणि मार्केटची क्लिअरिटी राहते. मार्केटचं डिरेक्शन तुम्हाला क्लिअरली कळतं की येस, इथून मार्केट या डिरेक्शनने आहे. मार्केटने आत्ता पॉज घेतलाय. मार्केट आत्ता साईडवेज आहे. मार्केट आत्ता अपट्रेंडमध्ये आहे. सो या गोष्टी सगळ्या तुम्हाला क्लिअर होतात. सो त्याच्यामुळे तुम्ही मार्केटचा कॉन्टेक्स्ट चेक करणं फार गरजेचं आहे. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय? तर तुम्हाला बॅक टेस्टिंग करायची आहे की याच्यापूर्वी मार्केट कुठं होतं. ओके. म्हणजे आज मार्केट इथं आहे, तर मार्केट काल कुठं होतं, त्याच्या आधी कुठं होतं, मंथली चार्टमध्ये मार्केट कुठं दिसत आहे, डेली चार्टमध्ये मार्केटची पोझिशन काय आहे, कुठं सपोर्ट आहे, कुठं रेजिस्टन्स आहे, याचं तुम्हाला बॅक टेस्टिंग करावं लागतं. ओके. सो हा तुम्हाला सगळा कॉन्टेक्स्ट चेक करणं फार गरजेचं आहे. कॉन्टेक्स्टचे मेन कंपोनंट म्हणजे जर तुम्हाला कॉन्टेक्स्ट चेक करायचं आहे तर तुम्हाला काय काय चेक केलं पाहिजे? ट्रेंड. पहिलं तुम्ही डिसाईड करा ट्रेंड कोणता आहे. मार्केट ट्रेंडिंग आहे का? मार्केट साईडवेज आहे का? पहिला हा पिक्चर तुम्ही क्लिअर करा. ओके. सेकंड, मार्केट हायर हाय बनवत आहे की लोअर लो बनवत आहे की मार्केटने पॉज घेतला हे समजून घ्या. ओके. आपला जो मार्केट सायकलचा जो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी म्हणालो की मार्केट सायकलमध्ये मूव्ह होत राहतं, राईट? म्हणजे अप ट्रेंडमध्ये आहे, साईडवेजमध्ये आहे, डाऊन ट्रेंडमध्ये आहे. सो या तुम्ही गोष्टी पहिली क्लिअर करा. ओके. त्याच्यानंतर की झोन, इम्पॉर्टंट झोन कुठे आहेत, इम्पॉर्टंट लेवल कुठे आहे, कुठं स्ट्रॉंग सपोर्ट आहे, कुठं स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, हे आयडेंटिफाय करा. ओके. त्याच्यानंतर काय करा की व्हॉल्यूम म्हणजे ज्या आपल्या कॅन्डल बनत आहेत त्या स्ट्रॉंग कॅन्डल आहेत का? किंवा एखादी जर स्ट्रॉंग कॅन्डल बनली तर त्याच्यानंतर जी सेकंड कॅन्डल बनत आहे त्याला स्ट्रॉंग फॉलो थ्रू कॅन्डल मिळत आहे का? की सेकंड कॅन्डल लगेच रिव्हर्सल कॅन्डल आहे? सो या गोष्टी आयडेंटिफाय करा. ओके. सो कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. हायर टाईम फ्रेममध्ये जाऊन तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा प्रत्येक टाईम फ्रेममध्ये जाऊन चेक करा. 1 डेमध्ये, 1 मंथमध्ये, 1 वीकमध्ये मार्केट कुठं आहे, मार्केटची पोझिशन काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉन्टेक्स्टमध्ये चेक करणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये काही एक्झाम्पल देतो. ओके. मी तुम्हाला चार्टवरती नाही दाखवत, पण कारण आपण याआधी जे एक्झाम्पल देणार आहेत हे या आधीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहेत की या आपल्याला चुका अवॉइड करायच्या आहेत. त्यातलेच हे काही एक्झाम्पल आहे. एक म्हणजे समजा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे. ओके. मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे, एक हॅमरची कॅन्डल बनली. ओके. किंवा एक रिव्हर्सल कॅन्डल बनली. तर तुम्हाला असं वाटतं की इथून मार्केट आता अप ट्रेंडला जायला स्टार्ट करेल. मार्केट थोडंसं अप ट्रेंडला येतं पण किंवा मार्केट हलकंसं पुलबॅक घेतं. तुम्ही एंट्री करता. ओके. एंट्री करता आणि मार्केट पुन्हा डाऊन ट्रेंड ज्या ट्रेंड चालू होता, जो डाऊन ट्रेंड चालू होता, हलकासा पुलबॅक घेऊन पुन्हा मार्केट कंटिन्युएशनला जायला स्टार्ट करतं. पण जस्ट बिकॉज तुम्हाला तिथं ती रिव्हर्सल कॅन्डल दिसते, सो तुम्हाला असं वाटतं की मार्केट इथून अप ट्रेंडमध्ये जाईल आणि तुम्ही एंट्री करून बसता. अरे पण जर ऑलरेडी मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे, तर तुम्ही कोणत्या बेसिसवरती तुम्ही तिथं सपोर्ट होता का? तिथं रेजिस्टन्स होता का? ओके. किंवा मोठी इम्पॉर्टंट लेवल होती का? किंवा हायर टाईम फ्रेममध्ये कुठं काही इम्पॉर्टंट लेवल आहे का? जस्ट बिकॉज तिथे रिव्हर्सल कॅन्डल दिसली म्हणून तुम्ही लगेच एंट्री केली. आणि ह्या चुका आपण करत असतो. ओके. प्रॉपर वेट करा ना, कारण ऑलरेडी डाऊन ट्रेंडमध्ये आहे मार्केट, तर थोडीशी बाईंग तर होईलच ना, कारण थोडीशी प्रॉफिट बुकिंग तर होईलच ना.
सो मार्केट हलकंसं पुलबॅक तर घेईलच ना. सो वेट करा ना. जर तिथं एखादा प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न दिसत असेल तर तुम्ही एंट्री केली असती तर गोष्ट वेगळी होती. पण जस्ट बिकॉज एका सिंगल कॅन्डलच्या बेसिसवरती तुम्ही एंट्री करून बसतायत, मग तुमची ही चूक आहे ना. कारण तुम्ही कॉन्टेक्स्टच नाही चेक केला. मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे. कोणताही पॅटर्न नाही, कोणताही सिग्नल नाही. फक्त एका चार्ट, एका कॅन्डलच्या बेसिसवरती तुम्ही एंट्री केली. ओके. सो याच्यासाठी म्हणतो की तुम्ही कॉन्टेक्स्ट चेक करणं फार गरजेचं आहे. ओके. अजून एक एक्झाम्पल देतो. जसं मी तुम्हाला नेहमी म्हणतो, ब्रेकआउटचं एक्झाम्पल जे आपलं सगळ्या व्हिडिओमध्ये मी नेहमी सांगत आलो आहे, की हायर टाईम फ्रेममध्ये जाऊन चेक करा, की कुठं सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे. तुम्ही कोणत्यातरी एका टाईम फ्रेममध्ये ट्रेडिंग करत असता. 5 मिनिटचं समजा तुम्ही ट्रेडिंग करता. तिथं तुम्हाला ब्रेकआउट दिसतं, तुम्ही एंट्री करता. पण तुम्ही चेकच नाही करत, की हायर टाईम फ्रेममध्ये स्ट्रॉंग सपोर्ट आहे किंवा रेजिस्टन्स आहे. तिथून मार्केट रिव्हर्सल येतं. तुम्हाला कळतच नाही, की मार्केट रिव्हर्सल का झालं आणि तुमचा स्टॉप लॉस हिट होतो. ओके. सो म्हणून तुम्हाला म्हणतो, की तुम्ही कॉन्टेक्स्ट चेक करणं फार गरजेचं आहे. सो हे मार्केट कसं आहे माहिती आहे का? मार्केट एक कॉम्बिनेशन आहे. म्हणजे तुम्ही सगळ्याच गोष्टी माहिती असतील ना आणि सगळ्या गोष्टी जर तुम्ही चेक करत असाल ना, तर लॉस करण्याचे चान्सेस हे मिनिमम होऊन जातात. मी असं म्हणत नाही की लॉस होणार नाही. कारण कधी-कधी मार्केटमध्ये अनप्रेडिक्टेबल मूव्ह पण होतात. ओके, ज्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे. पण ॲटलीस्ट विनिंगचे चान्सेस, कारण मार्केट प्रत्येकजण रिस्क आणि रिवॉर्डबद्दल बोलतात. पण प्रोबॅबिलिटीचं काय? तुमची जर विनिंगची प्रोबॅबिलिटी जास्त असेल, तर तुम्ही असे पण प्रॉफिटेबल राहाल. ओके. याच्यावरती पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. सो मला असं म्हणायचं आहे, की जर तुम्हाला विनिंगमध्ये जायचं असेल ना, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. ओके. सो जर तुम्ही अजून पण मार्केटमध्ये प्रिव्हियस कॉन्टेक्स्ट काय आहे हे जर चेक करत नसाल, तर आत्तापासून सुरुवात करा. वेळ घ्या, ॲनालिसिसला वेळ घ्या, प्रॉपर वेळ घ्या. आणि मी अजून एक तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ॲनालिसिस करत असाल, ओके, तर तुम्ही 2 वेळा एका चार्टचं 2 वेळा ॲनालिसिस करा. म्हणजे हे, आणि मी हे स्वतः करतो. समजा आपण ऑलरेडी काही चार्ट्सवरती लाईन ड्रॉ करून ठेवल्या आहेत. ओके. आणि आणि नेक्स्ट डे आपण उठून पुन्हा त्याच चार्टवरती त्याच लाईनवरती आपण ॲनालिसिस करतो. राईट? हे नॉर्मली आपण करत असतो. पण मी काय करतो, मी एक सेपरेट पुन्हा तोच चार्ट एका वेगळ्या विंडोमध्ये ओपन करतो, जिथं कंप्लीट ब्लँक चार्ट आहे. आणि नव्याने मी त्या चार्टकडे बघतो, की कुठं काय आहे, कुठं काय मिसिंग होतंय का? किंवा कोणता सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपला चुकीचा आहे. कारण आपल्याला कधी-कधी असं होतं, की आपण जो प्रिव्हियस चार्ट ज्याच्यामध्ये ऑलरेडी ड्रॉ करून आहे, आपण त्यातच अटकून बसतो. आणि आपल्याला कळत नाही, की आपण काय मिस्टेक होत आहे किंवा आपण कुठं काही चुकीचं केलं आहे का? सो एक नवीन चार्ट ओपन करून, नवीन विंडोमध्ये ओपन करून तिथं फ्रेश ॲनालिसिस मी नेहमी करत असतो, की नवीन काही आयडेंटिफाय होतंय का? ओके. सो तुम्ही पण ही हळू सवय लावून घ्या. ओके. सो हे कंप्लीट जे होतं ते आपलं कॉन्टेक्स्टबद्दल होतं. कॉन्टेक्स्ट फार इम्पॉर्टंट आहे. ओके. सो कॉन्टेक्स्ट नेहमी चेक करा. मार्केटचा बॅकग्राऊंड चेक करा. मार्केट काय कंडिशनमध्ये आहे हे सगळं चेक करा. आय नो मी सगळ्या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीटेड सांगत आहे, पण हे गरजेचं आहे म्हणून सांगत आहे. ओके. या चुका जर अवॉइड झाला ना, तर तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. ओके. सो येस, अजून पण जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके. आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.